महायुती सरकारची वर्षपूर्ती, सरकारच्या कामगिरीवर 53% नागरिक समाधानी, पुढारी आणि व्हीएमआरच्या सर्व्हेतील निष्कर्ष। महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पसंती, पुढारी आणि व्हीएमआरचा सर्व्हे। फडणवीसांना 40% नागरिकांचा पाठिंबा, तर एकनाथ शिंदेंना 18% जनतेचा पाठिंबा। 21 डिसेंबरला एकत्रित मतमोजणीच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान। आज सकाळी 11 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी, तात्काळ मतमोजणी करून निकाल लावण्याची मागणी। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाला झापलं। निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या निर्णयावर तीव्र नापसंती, प्रशासकीय दूरदृष्टीच्या अभावाचं प्रदर्शन, हायकोर्टाचं गंभीर निरीक्षण। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल डिसेंबर अखेर वाजण्याची चिन्ह। निवडणूक आयोग आणि पालिका आयुक्तांच्या बैठकीनंतर संकेत, जिल्हा परिषदांआधी महापालिका निवडणुका होण्याची शक्यता। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची शिवसेना ऍक्शन मोडवर। एकनाथ शिंदेंनी बोलावली मुंबईतील माजी नगरसेवकांची बैठक, पालिका निवडणुकीची रणनीती ठरण्याची शक्यता। अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांचा आज विवाह सोहळा। बहरीनमध्ये पार पडणार विवाह सोहळा। शरद पवार, सुप्रिया सुळे, श्रीनिवास पवार यांच्यासह पवार कुटुंबातील अनेक सदस्य लग्नाला जाणार नसल्याची माहिती। राज्यातील शिक्षकांचा आज राज्यव्यापी बंद। आपल्या विविध मागण्यांसाठी शिक्षक आक्रमक, टीईटीची अट रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांचं शाळा बंद आंदोलन। पुण्यातील नवले पुलावरील वेग मर्यादेमध्ये बदल। कात्रज बायपास ते नवले ब्रिज पर्यंत आता ताशी 40 किलोमीटर वेग मर्यादा, यापूर्वी असलेल्या ताशी 30 किलोमीटर वेग मर्यादा रद्द। कोल्हापुरातल्या आंबा घाटामध्ये खासगी बस 70 ते 100 फूट खोल दरीत कोसळली। सुदैवानं जीवितहानी नाही। 15 प्रवासी जखमी। अपघातग्रस्त बस मध्य प्रदेशात। इंडिगोची विमानसेवा अजूनही विस्कळीतच। 300 पेक्षा जास्त देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणं रद्द। सलग तिसऱ्या दिवशी हजारो प्रवाशांना मनस्ताप। 23व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन भारतामध्ये। शिखर परिषदेत 15हून अधिक व्यापारी करार होण्याची शक्यता। शिखर परिषदेकडे जगाचं लक्ष।